विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे। कोल्हापुरात उद्या होणारी मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण तयारी आता करण्यामध्ये आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। या संदर्भात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात ताणली गेलेली आहे। आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी आपण पाहतोय की कोल्हापूर उत्तर आणि त्याचबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी याच म्हणजेच आपण पाहतो की शासकीय गोदाम या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात आपण पाहतोय या ठिकाणी मतमोजणी होईल। एकूणच पाहतोय की पूर्णतः उत्सुकता ताणली गेलेली आहे। कशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया असणार आहे आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग रूम किती वाजता उघडलं जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आपल्या सोबत। आपण त्यांच्याशी बोलत। सर, मला सांगा की साधारण किती वाजता ही प्रक्रिया सुरू होईल आणि काय एकूण ते सगळी यंत्रणा कार्यान्वित होईल? या निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी बरोबर 7 वाजल्यापासून सुरू होईल। 7 वाजता माननीय निवडणूक निरीक्षक आणि सर्व सन्मान्य उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये आपण जे शिलबंद केलेली यंत्रे आहेत त्या स्ट्रॉंग रूम आपण उघडणार आहोत। त्याच्यानंतर आपण ज्या कक्षामध्ये उभे आहोत हॉलमध्ये, ह्या हॉलमध्ये आपल्या मतदारसंघात ज्या टपाली मतपत्रिका आलेल्या आहेत उद्या सकाळी 8 पर्यंतला मुदत असते। 8 पर्यंत ज्या येतील त्याची मतमोजणी या ठिकाणी बरोबर 8 वाजता सुरू होणार आहे आणि माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती सुरू झाल्यानंतर 8:30 वाजता शेजारच्या कक्षामध्ये आपण जे आपली 315 मतदान यंत्र केंद्र आहेत त्याच्यावरील मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू करणार आहोत। आपल्याकडे एकूण 14 टेबल हे त्या यंत्रांच्या मतमोजणीकरता आहेत। 10 टेबल ह्या कक्षामधल्या टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीकरता आहेत आणि 2 टेबल या ठिकाणी ETPB म्हणजे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेबल जे आपले हे आहेत पोस्टल बॅलट जे आपण सर्व्हिस वोटरला देतो त्याच्या मतमोजणीकरता आहेत। यंत्रांच्या मतमोजणीकरता त्या ठिकाणी एकूण 23 फेऱ्या होणार आहेत। साधारणतः 8 ते 2 वाजेपर्यंत मतमोजणी शक्यतो संपण्याची शक्यता आहे। त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।